नमस्कार. बघा बेसिकली जर आपण बघितलं तर हा सलग आता 5 महिने झाले. काल जी एक्सपायरी होती हं, फेब्रुवारी महिन्याची, त्याच्यानंतर हं. आज आता नवीन सिरीज सुरू झालेली आहे मार्च महिन्याची. गेले 5 महिने आपण बघतोय ऑक्टोबरपासून सातत्याने इंडेक्समध्ये निफ्टीमध्ये घसरण होतीये. आणि बेसिकली याची कारणं जर आपण बघितली तर आपण जसं बघितलं की यूएसमध्ये ट्रम्प साहेब आल्यानंतर त्यांनी जे काही टॅरिफ आणि याचं वॉर सुरू केलंय आणि हं. त्याच्यानंतर इतर अनेक असे त्यांनी निर्बंध घातलेत. बरं. त्याच्यानंतर डॉलर इंडेक्स वाढतोय, त्याच्यानंतर डॉलर वाढतोय. ह्या सगळ्या बाजू ज्या आहेत त्या आपल्या दृष्टीने म्हणजे तेवढ्या फलदायक नाहीयेत किंवा पूरक नाहीयेत. त्याच्यामुळे होतंय काय की आपल्याकडे एफआयचा कंटिन्यू विक्रीचा मारा चालू आहे. डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन बाईंग करतायत, पण त्यांचं बाईंग तेवढं पुरेसं नाहीये की ज्यामुळे निफ्टी स्थिरावेल. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये निफ्टी स्थिरावायला पाहिजे. आणि आता हळूहळू मला वाटतं हा शेवटचाच महिना आहे. म्युच्युअल फंडांना पण खरेदी करायची असते त्यांची एनएव्ही चांगली दाखवण्यासाठी. तर ह्या महिन्यात मला असं वाटतं कुठेतरी ही पडझड आता थांबली पाहिजे आणि कुठेतरी कन्सॉलिडेशन मध्ये हा बाजार जाईल या महिन्यात असं मला वाटतंय. आणि हं. नक्कीच येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला पुन्हा मार्केट वरच्या दिशेने सरकताना बघायला मिळेल. पण थोडासा अजून आपण म्हणूया की धक्का म्हणा किंवा एक त्रास गुंतवणूकदारांना सहन करावा लागेल. पण शेवटी बाजाराचा नियमच आहे की जो अशा वेळेला बाजारामध्ये तग धरतो तो नक्कीच याची चांगली फळं भविष्यामध्ये त्याला चाखायला मिळतात. त्याच्यामुळे गुंतवणूकदाराने हं. पेशन्स ठेवावा असं मी त्यांना सांगेन. पॅनिक होऊ नये. मार्केटमध्ये असे सिच्युएशन येत असतात. सलग बरं. 5 महिने बाजार पडतोय. कुठेतरी आता हा बाजार स्थिरावेल येत्या काळात असं मला वाटतंय. नक्कीच. निखिलेशजी, यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे, की परदेशीय जे गुंतवणूकदार आहेत ते यामधून विथड्रॉ करतात शेअर मार्केटच्या बाजारातून आपली गुंतवणूक काढतात आणि ती चायनामध्ये इन्व्हेस्ट करतात अशी सुद्धा माहिती मिळते. याचे नेमके काय परिणाम असू शकतात? नाही बघा, एक्झॅक्टली ते चायनामध्येच पूर्ण गुंतवणूक करतात ह्याला आपल्याकडे तसं काही म्हणजे ठळक आकडे आपल्याकडे तसे आता उपलब्ध नाहीयेत. पण हं. निश्चित जे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर पैसे काढतायत त्यांना कुठेतरी असं वाटतंय की आता भारतीय बाजार हा व्हॅल्युएशनच्या बाबतीमध्ये खूप महाग होता. त्याच्यामुळे ते थोडेसे थांबलेत. बघा, आपल्याला गेल्या 30-40 वर्षाचा इतिहास बाजाराचा माहिती आहे की जेव्हा जेव्हा एफआयएस विक्रीचा मारा करतात कालांतराने ते पुन्हा जेव्हा भारतीय व्हॅल्युएशन चीप होतात किंवा स्टॉक आकर्षक व्हॅल्यूला समभाग उपलब्ध होतात ते पुन्हा खरेदी करायला येतात. पण आता त्यांच्या दृष्टीने भारतीय बाजार हा थोडा महाग आहे आणि हं. परदेशात त्यांना अनेक अशा संधी उपलब्ध आहेत की जिकडे ते पैसा गुंतवून त्याच्यावरती चांगला परतावा मिळवू शकतात असा त्यांचा अंदाज आहे. त्याच्यामुळे हं. ते आपल्याकडे विक्रीचा मारा करतायत सातत्याने. अजून त्यांच्याकडनं खरेदी सुरू झाली नाहीये. पण मला असं वाटतं येत्या काही दिवसात किंवा येत्या काही आठवड्यांमध्ये आपल्याला परदेशी वित्तीय गुंतवणूकदार पुन्हा भारतीय बाजारामध्ये हळूहळू शिरकाव करताना दिसतील. ज्यावेळेला आपले अगदी. बाजार एका आकर्षक स्टेजला पोहोचतील पुन्हा मला खात्री आहे की ते नक्की आपल्याकडे खरेदी करायला परत येतील.